आज आपण कुरकुरीत अशी अळूची वडी इथं बनवणार आहोत. यासाठी गावरान पानं गावाकडून आली होती, त्याच्यामुळे त्याच्याच वड्या इथं बनवायचं ठरवलेलं आहे. कारण ही गावरान जी पानं आहे त्याची वडी फार स्वादिष्ट लागते. अत्यंत चव असते त्याला. शक्यतो ही पानं मिळत नाहीत, पण माझ्याकडे मिळाली मला, त्याच्यामुळे मी त्याच्या वड्या करायचं ठरवलं. आता हे वड्या करताना आपण त्याच्यामध्ये काही घटक टाकणार आहोत का ज्याने ही आळू वडी जास्त चवदार लागते आणि पुन्हा पुन्हा करावीशी वाटते, परत परत खावीशी वाटते. अशी आळूवडी आपण इथं बनवणार आहेत. आता आळूवडीचा मुख्य घटक म्हणजे आपल्याला आळूची इथं पानं लागणार आहेत. पानं घेतलेली आहेत मी, ती चांगली स्वच्छ धुतलेली आहेत आणि ती टपमध्ये ठेवलेली आहेत. त्याच्यानंतर आपण पीठ पण इथं तयार केलेलं आहे. पीठ तयार करताना इथं काळजी घ्यावी लागते. फार घट्ट जर पीठ केलं तर आळूवडी व्यवस्थित लागत नाही आणि फार पातळ पीठ केलं तर त्या पानांच्यावर ते पीठ राहत नाही, टिकत नाही. म्हणजे त्याच्यामुळे सरसरीत पीठ कशाला म्हणतात ते इथं मी तुम्हाला दाखवणार आहे. आळूवडीसाठी तेच पीठ इथं आपल्याला आवश्यक असतं. आता आळूवडीला वेळ न घालवता आपण सुरुवात करणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. सुरुवातीला आपण तुम्हाला ही वडी क्रिस्पी दिसते. पहा किती त्याला जाळी पडलेली आहे एकदम. आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आपण हिरवी मिरची वापरलेली आहे. जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ती वापरायची आहे. लसूण टाकलेलं आहे भरपूर, जिरे टाकलेले आहेत आणि कोथिंबीर टाकलेली आणि चांगलं बारीक होण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. म्हणजे पटकन मिश्रण चांगलं बारीक होतं आणि असं भरडसर ते करायचं आहे. आपल्याला फार बारीक मिश्रण बनवायचं नाही आहे. आता ती भरड तयार केली आपण ह्या ताटामध्ये ती घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे. डाळीचं पीठ साधं घरचं आहे. एक 2 पाळ्या आपण ते घेणार आहोत. जसं तुम्हाला हे पीठ पाहिजे, पण एवढं पुरेसं होतं. फार डाळीचं पीठ लावायचं नाही आहे. नंतर एक अर्धा चमचा आपण इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. नंतर तिथं ओवा टाकलेला आहे. थोडा ओव्याने फार चव येते आणि स्वादिष्ट लागते एकदम वडी. नंतर इथं हळद टाकलेली नंतर हिंग टाकायचं आहे. हिंगामुळे पण वडीला चांगली चव येते. असं हे मिश्रण इथं आपण तांबडं तिखट टाकलेलं नाही. हिरवी मिरचीची तर भरपूर टाकलेली आहे आपण. जर तुम्हाला अजून तांबडं तिखट हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि इथं चिंचेचंही भिजवत टाकली होती मी, त्याचं पाणी तयार केलेलं आहे. चिंचेचा कोळ जरूर घालायला कोळ म्हणतात आणि त्याने फार वडी अशी चटकदार लागते. एकदम अशी तिखट आणि थोडीशी आंबट अशा पद्धतीची चव ह्या वडीला जास्त स्वादिष्ट बनवते. आता हे पीठ कसं बनवायचं हा इथं प्रश्न असतो. सरसरीत ज्याला पीठ म्हणतो आपण तसं इथं बनवायचं आहे. म्हणजे आळूवडीवर ते व्यवस्थित लागलं जातं आणि आळूवडी व्यवस्थित होते. एकदम इथे याच्यामध्ये पण थोडंसं मीठ आपल्याला टाकायचं आहे, कारण त्या मिश्रणामध्ये आपण मीठ थोडंसंच टाकलं होतं. असं हे पीठ एकदा सरसरीत तयार झालेलं आहे. आता आपण आळूवड्या कशा बनवायच्या बघू. आपल्याला मधलं जो भाग आहे देठाकडचा त्याचं काहीही काढायची गरज नाही आहे, कारण गावरान जी पानं असतात त्याचं सगळं मऊ असतं. मधला सुद्धा भाग आणि बारीक पानं असतात त्याच्या मधला भाग कापायची काही गरज नाही आपल्याला. आळूवडीचं पान नेहमी पालतं टाकायचं आणि जर समजा आता टोकाकडचा भाग असा पुढे असेल तर नंतरच्या पानाचा टोकाकडचा भाग पाठीमागं घ्यायचा. हे इथं पथ्य पाळायचं आहे. म्हणजे आपली आळू जी वडी आहे जी ती अशी व्यवस्थित होते. तिला आकार व्यवस्थित येतो. असे 7-8-10 पानं मी टाकलेले आहेत एकावर एक, कारण पानं बारीक आहेत आणि जितक्या आपण पानं टाकू तितकी वडीला जास्त जाळी पडते आणि जाळीदार अशा क्रिस्पी वड्या तयार होतात. हे आपलं वैशिष्ट्य आहे या वडीचं. काही लोक याच्यामध्येच हे टाकतात. तीळ टाकतात, पण तीळ आपण तळल्यानंतर वरतून टाकणार आहेत. ते तुम्ही कसे टाकले ते बघा एकदा आणि तसे ते तळून निघतात. मी कसे पानं टाकलेले आहेत. अशा पद्धतीने पानं टाकायचे आणि बोटाच्या पेऱ्याने पातळसर असा थर द्यायचा आहे त्या याचा पिठाचा. फार असं पीठ नाही लावायचं. पीठ बरोबर लागलं का आळूवड्या पिठाळ लागतात एकदम. आणि मूळ जी आळूची जी चव आहे ती अजिबात आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण काय खातो तेच समजत नाही. असं हे दोन्हीकडून असे दुमटे करून घ्यायचे किंवा कडेने जरी दुमडला आधी तरी चालतं. कसंही करा, फक्त चौकोनी आकार देऊन घ्यायचा. आणि आळूवडी ही तुटत नाही किंवा निष्ठत नाही. काहीही होत नाही तिला. आता मी जवळजवळ 7 ते 8 पानं इथं एकत्र घेतलेले आहेत. जो जोड असतो ना तो खाली ठेवायचा नेहमी आणि वरची बाजू अशी वर करायची, म्हणजे आळूवडी अजिबात निष्ठत नाही. आता इकडचा जोडाकडचा भाग खाली ठेवायचा आणि हा भाग वरती आणायचा ठेवताना. अशा सगळ्या आळूवड्या आपण इथं बनवलेल्या आहेत.
स्टीममध्ये पाणी उकळायला ठेवून त्याच्यामध्ये त्या ठेवलेल्या आहेत. आपण झाकणही ठेवलं. एक 15 ते 20 मिनटं आपण त्या उकडू द्यायच्या आहेत. पहा उकडलेल्या आहेत. 15 मिनिट झालेत. आपण सुरी त्याच्यामध्ये खोचूनही पाहिलेली आहे. आपल्या सुरीला काहीच लागलेलं नाही आहे. म्हणजे आपली आळूवडी व्यवस्थित शिजलेली आहे. थंड होऊ द्यायचे आहेत. वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत. पहा 3च वड्या फक्त मी कापणार आहे. बाकीच्या आम्ही वाफवलेल्याच खाणार आहोत. बहुतेक वड्या आम्ही वाफवलेल्याच खात असतो. पण इथं आपल्याला व्हिडिओ तयार करायचा म्हणून आपण या थोड्या तळून दाखवलेल्या आहेत. आणि मुलं वगैरे जर असतील छोटी तर त्यांना तळलेल्या वड्या आवडतात. असे कढई ठेवलेले आहे. आपण त्याच्यात तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण वड्या त्याच्यात टाकलेल्या आहेत. पहा आणि खूप सारख्या हलवायच्या नाहीत. पहा थोड्या तळू द्यायच्या आहेत. जरा अशा खालच्या वर थोड्या करायच्या आहेत. पहा आणि मध्यम आच ठेवायची आहे. फार मोठाही नाही करायचा. आता हे तीळ मी ह्या स्टेजला टाकलेत. पहा आपली आळूवडी आता तयार झालेली आहे. आणि अगदी शेवटच्या स्टेजला आपण त्या वरून जर तीळ टाकले तर ते शिरतात त्याच्यामध्ये आतमध्ये आणि ते चांगले भाजतात. पहा शेवटच्या स्टेजला टाकायचे जेव्हा तुम्ही आळूवडी काढणार आहे तेव्हा. आणि अशी आळूवडी आपण इथं काढून घेतलेली. पहा एकदम क्रिस्पी छान तयार झाले. सगळ्याच आळूवड्या आपण इथं तयार केलेल्या आहेत. पहा जाळी तुम्हाला स्पष्ट दिसते आणि तुम्हाला जाळी मी कशी झाली ते पण दाखवते. पहा किती क्रिस्पी झाल्यात, त्या तयार झाल्यात एकदम. आणि वरतून ती जे आपण जे तीळ टाकले ते पण छान दिसतात, कुरकुरीत झाल्यात. पहा तुम्ही चहासोबत खाऊ शकता, वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता, डब्याला देऊ शकता, सकाळच्या किंवा दुपारच्या नाश्त्यालाही खाऊ शकता अशी कुरकुरीत वडी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशा वड्या गावरान पानं मिळाली तर जरूर अशा वड्या तुम्ही करून पहा. छान जाळी दिसतेच आहे तुम्हाला.